नमस्कार स्वामी भक्त हो. काल एक दत्तभक्त भेटायला आले. नेहमीप्रमाणे नमस्कार करून समोर बसले. थोड्या वेळ नामाची इतर साधनांची चर्चा झाली. गुरुचरित्राबद्दल बोलत होते. म्हणाले, महाराजांच्या कृपेने पारायण पूर्ण झालं. मी हसून त्यांचे अभिनंदन केले. पण कोणास ठाऊक त्यांच्या चेहऱ्यावर समाधानापेक्षा काहीतरी शोधण्याची भावना दिसत होती. हे माझ्या नजरेस आले म्हणून सहज विचारलं, आता पुढे काय? ते म्हणाले, आता पुढच्या वर्षी पुन्हा सप्ताह करीन. तोपर्यंत रोज थोडंसं नामस्मरण करीन. मी म्हणालो, म्हणजे गुरुचरित्राला वर्षभराची विश्रांती? आणि असं प्रश्न करताच ते क्षणभर ते थोडे गोंधळलेच. म्हणाले, तसं नाही हो, पण सप्ताह तर वर्षातून एकदाच. मी त्यांना विचारलं, तुमच्या घरात देवघर आहे ना? आहे. रोज दिवा लावता? म्हणाले, हो. पण असं का विचारता? मग श्री गुरुचरित्रालाच वर्षातून एकदाच का भेटता? ज्याच्या प्रत्येक अध्यायात सद्गुरूंचा वास आहे, ज्याच्या प्रत्येक ओवीत जीवनाचा मार्ग आहे, तो ग्रंथ फक्त सप्ताहापुरता का ठेवायचा? ते काही बोलले नाहीत, शांत होते. मीच पुढे म्हणालो, एखाद्या आजारी माणसाने डॉक्टरांनी दिलेले औषध 7 दिवस घेतलं आणि मग वर्षभर बंद केलं तर शरीर निरोगी राहील का? नाही ना. मग आपल्या मनाचंही तसंच आहे. संसार, चिंता, मोह, अहंकार, अपेक्षा यांचे रोग रोज वाढत असतात. मग त्यावरच औषधही रोजच घ्यावं लागतं. श्री गुरुचरित्र हे केवळ वाचण्याचाच ग्रंथ नाही, ते जगण्याचा मार्ग दाखवणार सद्गुरूंचं सजीव मार्गदर्शन आहे. अगदी शांतपणे ते ऐकत होते. माझं बोलणं चालूच होतं. सप्ताह करणं अतिशय उत्तम, पण सप्ताह हा शेवट नसून सुरुवात असली पाहिजे. त्या 7 दिवसात लागलेली गुरुचरित्राची गोडी पुढचे 358 दिवस टिकली तरच सप्ताहाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. यावर ते शांतपणे आणि समाधानी होत म्हणाले, आजपर्यंत मी पारायण पूर्ण झालं असं म्हणत होतो. आज समजलं की पारायण संपतच नसतं, ते तर आयुष्यभर सुरूच राहायचं असतं. खरंच गुरुचरित्र हे केवळ सप्ताहापुरतं नाही. ज्या घरात त्याचं नित्य वाचन होतं, त्या घरात सद्गुरूंचं नित्य वास्तव्य असतं. एक ओवी जरी रोज श्रद्धेने वाचली तरी ती मनात शक्ती, विवेक आणि समर्पणाची ज्योत तेवत ठेवते. म्हणून सप्ताहाची वाट पाहू नका. आजच गुरुचरित्राचं एक पान उघडा. सद्गुरू तुमची वाट पाहत आहेत. श्री गुरुदेव दत्त.